श्री मलंगगड। हा गड कोणी बांधला हे ठामपणे सांगता येणार नाही, कारण काही ठिकाणी हा किल्ला शिलाहार राजाने बांधल्याचा उल्लेख आहे, तर काही ठिकाणी मौर्य वंशाचा राजा नळदेव याने किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो। परंतु नळ राजाचा या गडाशी 700 वर्षापूर्वी संबंध असल्याचे गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी खंड 14 मध्ये नमूद केले गेले आहे। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी, हे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता। येस दॅट्स इट, तुम्ही गेस केलेलं असेल। येस, आपण आलेलो आहोत ठाणे जिल्ह्यातील कल्याण या शहरापासून अगदी 15 ते 17 किलोमीटर अंतरावरती असलेल्या श्री मलंगगडाला ट्रेक करण्यासाठी। कालच कल्याणमध्ये आलो, कल्याणमध्ये आत्या राहते माझी, मुक्काम केला आणि माझ्यासोबत आज जॉईन झालेला आहे गजकोश, हिमांशू गजकोश। तर हा जो मुलगा आहे हा आपल्याला कलावंतींना भेटला होता आणि त्यानंतर आज आम्ही दोघं ट्रेक करतो। आणि हे दोघं जण जे आहेत आपल्याला वरती जो पॅच आहे आपला डिफिकल्ट पॅच ज्याला बोललं जातं, त्यासाठी हे आपल्याला गाईड करणार आहेत वरती। चला मग ट्रेकला सुरुवात करूयात। श्री मलंगगड हा माथेरान पर्वतरांगेत असून तो समुद्रसपाटीपासून साधारणतः 2590 फूट इतक्या उंचीवर आहे। मलंगगडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, त्यातील एक मार्ग प्रचलित पायरी मार्ग असून दुसऱ्या मार्गाचा वापर फार कमी असून फक्त स्थानिक आणि शक्यतो ट्रेकर मंडळीच करतात। त्या मार्गांमध्ये एका नवीन मार्गाची भर येत्या काळात लवकरच पडणार आहे। जसंही आपण त्या गेटच्या आतमध्ये आलो आणि आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पाहायला मिळालं, मला वाटलं रोपवे वगैरे आहे की काय, पण हा जो मुलगा आहे चरण नाव आहे त्याचं, त्यांनी सांगितलं की इथं ते मिनी ट्रेन सारखं ना, बरोबर ना, मिनी ट्रेन सारखं काहीतरी सुविधा केलेली आहे आणि ते अजून चालू झालेलं नाही आहे। हे पहा इकडे आहे आणि हा जो रूट आहे हा बरोबर ते मिनी ट्रेन सारखा गेला आहे वरती। छोटी ट्रेन असते ना आपली, आपण माथेरानला वगैरे आहे त्या टाईप कदाचित, पण तेवढी मोठी ट्रेन नसेल मे बी, पण रूट तसा आहे, भारी आहे। ते पहा हा दिसतो आपल्याला गड। गाडवा सामान व्हायला लागलं नाही। दगड व्हायचं आम्ही, हा लात मारला त्याच्यासाठी दगड चालवली होती वरती गाडवाच्या पाठीवर। हा काहीतरी काम असेल वरती, हा ते कामामुळे ते बरोबर पहिले डोक्यावर न्यायचे, हा आता असे नेतात गाडवांवर नेल्यामुळे। हो बरं, पाण्याचा बॉक्स दिसते याच्यावर जातात दोन म्हणजे काम प्रोग्रेस मध्ये आहे। ते काय सगळे लोखंड वगैरे पडलेले आहे सगळे। आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, हे पहा इकडनं येतात, रेग्युलर रूटला लोक इकडनं येतात, पण आपण इकडनं आलोय की जो मधून मिळाला रस्ता, सो तो एक बेनिफिट आपल्याला झालेला आहे रस्त्याचा। पायरी मार्ग सुरू झालेला आता ॲक्च्युअल, आणि आज पहिल्यांदा बऱ्याच दिवसात, म्हणजे पहिल्यांदा नाही म्हणता येणार, पण आफ्टर लॉंग टाईम सकाळी लवकर ट्रेकला सुरुवात झाली। नाही तर नेहमी उशीर होतं मला बऱ्यापैकी, कारण ट्रॅव्हलिंग करत जायचं असतं ना रे। हो बरोबर, आपलं घरापासून मी निघालो नारायणगावपासून, समजा कर्जतला जायचं मला, मी सकाळी लवकर आवून तयार आहे, पण मला ट्रॅव्हलिंगला जर 3.5 तास लागणार आहेत तर माझा ट्रेक उशिराच सुरू होणार ना। बरोबर, पण आज कल्याणला होतो थांबायला, सो लवकर यायला जमलं। या किल्ल्याला ठळक असे ऐतिहासिक महत्त्व देखील आहे। 17व्या शतकाच्या उत्तरार्धात या किल्ल्यावर मराठे व इंग्रज यांच्यात एक रोमहर्षक लढाई देखील झाली आहे। या 15 ते 20 मिनिटांमध्ये फक्त पायऱ्या चढतो आपण, जागेवर सगळी चढण, पण एवढं आहे पायऱ्यांची सोय आहे। आय थिंक ही जी सोय आहे ही फक्त त्या दर्ग्यापर्यंत असणार आहे, तिथून पुढे मला नाही वाटत पायऱ्या असतील। लेट्स सी।
हा नेहमीचा रूट आहे वरती येण्याचा. ठीक आहे, इकडनं आपण आलो तर सरळ जातोय. या ठिकाणी एक स्टॉल आहे, बरोबर याच्यामध्ये एक रस्ता जातो. त्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला त्या शिवपिंडीचं दर्शन मिळू शकतं. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भगवा दिसलेला आहे, मी दाखवतो. हे पहा, हा आहे भगवा आणि समोरचा गड दिसतोच आहे किती सुंदर. आणि या ठिकाणाच्या म्हणजे हे डावीकडे आणि आपण उजवीकडे वळालो तर या बाजूला खाली जातोय रस्ता. हे आपण इकडनं आलो, या बाजूला एक झेंडा आहे, किल्ला आहे, त्याच्या अपोजिट साईडला या बाजूला जे खाली रस्ता जातोय तर त्या ठिकाणी एक मोठी आणि इतकी सुंदर शिवपिंड आहे ना, तर ती दिसलेली. आपण दर्शन घेऊया. मलंगगडावर येणारे फार कमी लोक या ठिकाणी येतात, कारण लोकांना माहितीच नाही आहे की या ठिकाणी आउट ऑफ द वे थोडंसं जाऊन आपल्याला ही शिवपिंड पाहायला मिळते. त्या मार्गातून आपण बाहेर आलो शिवपिंडीचं दर्शन घेऊन. साधारणतः एक 5 ते 10 मिनटं चाललो. या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला एक मंदिर दिसलेलं आहे, ज्यात साईबाबांची मूर्ती आहे. आपण दर्शन घेऊयात. हे पहा, इथनं मूर्ती दिसते आपल्याला, लॉक ते कारण आहे. साईबाबांची मूर्ती आहे, सुंदर आहे, छोटी आहे, पण संगमरवराची असावी आय थिंक, कारण तो सफेद दगड जो आहे तो दिसतोय क्लिअर, अतिशय सुंदर. हे लॉक आहे मंदिर, त्यामुळे आपल्याला ते बाहेरून पाहायला लागलं. चला परत आपल्या प्रवासाला पुढे सुरुवात झालेली आहे. चरणच्या सोबत तो मुलगा आहे, त्याचं नाव काय? भाऊ. काय नाव आहे? भाऊ. अच्छा, नावच भाऊ आहे, ह्याचं नावच भाऊ आहे. भारी आहे. मला वाटलं त्याचा भाऊ आहे असं म्हणायचं त्याला, त्याचं नावच भाऊ आहे. ये बढिया था भाई. हा जो स्पॉट आहे पाठीमागं पाहू शकता, काम पण चाललेलं आहे. हे पहा, आपण इकडनं येतो आणि हे जे आहे हे स्टेशन आहे, म्हणजे इथं जी ट्रेनची सुविधा होणार आहे काही दिवसांमध्ये, तर त्यासाठी हे स्टेशन आहे. आणि इथनं हा जो ट्रॅक आहे खाली गेलेला आहे, जो अर्थात पाय त्यापासनं इथपर्यंत आपल्याला घेऊन येतो. ज्यावेळेला हे सुरू होईल पायपीट जी आहे ती कमी होणार आहे निश्चित, कारण भरपूर दमत आपण म्हणतो छोट्या छोट्या ट्रेक आहे, पण मांड्यांचा कस लागतो कारण सतत पायऱ्यात सलग. बोलतो का हा छोटा? नाही ना. नाही, खूपच छोटा तो. हाय, कुठून आले तुम्ही? आम्ही बोरिवली. हो का? हा बघा, छोटा मावळा. आवड पाहिजे पेरेंट्स लोकांना, त्या लहान मुलांना या वयात गड चढण्याचं नशीब मिळतं. क्या बात आहे, बढिया. आता हे आलेलं आपल्या इथे बोर्ड दिसलेलं आहे, श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा. हे पहा इथं, म्हणजे ट्रेन जी आपल्याला घेऊन येते सुरू झाल्यानंतर अर्थात, तर ती अशा स्पॉटपर्यंत घेऊन येते जिथून 5 पावलं 10 पावलं चालल्यानंतर आपल्याला बोर्ड दिसलेला आहे. म्हणजे सगळा ट्रेक त्याच्यामध्ये कॅन्सल होतो. ठीक आहे आपलं. अच्छा, ट्रेन आली भागो भागो. मला चरणने सांगितलं आता ट्रेन आली म्हणून, बघूया. हां, हे पहा, हे पहा वरती दिसते आपल्याला ट्रेन. ते जे खाली मोठं कन्स्ट्रक्शन आहे ना का बंगल्या साहेब, ते खालचं स्टेशन आहे. तिकडनं हे अंतर भरपूर आहे, जे आता ट्रेन वरती येताना आपल्याला दिसणार आहे. काम चालू असते मग सुरू येत नाही का? हे पहा, आता ती दिसायला सुरू होईल. ब्ल्यू कलर. येस येस, चलो 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 चलो. स्लो झाली आता कारण जागेवर चढे ना. हां, चढे जागेवर, बरोबर. हे पहा, ट्रेनमुळं खूप हेल्प होणार आहे लोकांना वरती यायला, पण ज्यांना गड करायचं आहे फक्त त्यांना तर काही टप्पे चालणं आहेच आहे. ही ट्रेन फक्त त्याच लोकांसाठी ज्यांना दर्ग्याला यायचं आहे. पण ठीक आहे ना, आपला एक टप्पा तर वाचतो ना. पण ट्रेक करणारे पायीच येतील, हे पण तितकंच खरं आहे. हे लोकांची घरं पण तिथे स्थानिक लोक राहतात. हे पहा,
प्लेनचा आवाज आला. एरोप्लेन. हा हे पहा एरोप्लेन दिसतंय तिथनं आणि खूप कमी हाईटला दिसतं ते या ठिकाणी. टर्न मारले त्यांनी. आईच्या गावान क्रॅश बीच होतं काय हे बघ. मग ते पडत कसं काय नाही रे एका बिका अंगावर. एक तर ते असं होत असतील वाकडे तिकडे. हा लवल्यावरती ते असं होत असेल ना सरेल. पडत का नाही. तुम्ही सांगतो कसं काय पडत नाही. तर या गडावर तर ना आपल्याला बऱ्याचदा एरोप्लेनचं दर्शन होतं पण एवढं खाल्लं ना भारी आहे. दर्ग्याची जी मुख्य इमारत आहे आपण अगदी समोर येऊन पोहोचलो. आता मी दाखवतो. हे पहा हे समोर जे आहे तो दर्गा आहे आणि याच्याबरोबर उजव्या बाजूला गडाकडे जाणारी वाट आहे. हे पहा गुंडी का माकड आहे का. तर हे जे आहे हाजी अब्दुल रहमान मलंग शाह बाबा यांचा जो मुख्य दर्गा आहे ती ही इमारत आहे. आणि एक्झॅक्टली पुढं न जाता किंवा ज्यांना दर्शन घ्यायचं ते जातं आणि तिथून एक 2-3 दुकानं मागे सोडून आपण ज्या रस्त्याने तो आपल्या उजव्या हाताला म्हणायचं आपण तिथनं रस्ता आहे गडाकडे जाण्याचा. चला. श्री मलंगगड हा प्रामुख्याने 3 टप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यात 2 माच्या आणि शेवटचा टप्पा म्हणजे किल्ल्याचा बालेकिल्ला. तर पहिली माची म्हणजे पीर माची आणि ही माची म्हणजेच इथला हाजी मलंग समाधी परिसर. आणि मुख्य दर्ग्याच्या अलीकडून 2 दुकानांच्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे आल्यावर लगेचच आपल्याला एक छोटा पायरी मार्ग आणि दगडधोंड्यांची मोठी वाट पाहायला मिळते. जागेवरच चढण असलेली वाट आपल्याला घेऊन जाते ती किल्ल्याच्या दुसऱ्या माचीकडे जिचे नाव आहे सोन माची. बऱ्यापैकी आता आपण वरती आलोय दर्ग्यापासून आणि अशा स्पॉटला येऊन पोचलो जिथून आपल्याला सोनमाचीची जो पायरी मार्ग आहे सोनमाचीचा त्याचा हत्तीच्या सोंडेसारखा दिसणारा आकार आपल्याला इथून अगदी अचूक ओळखता येतो. मी दाखवतो. हे पहा हा जो कातळकडा आहे पण आपल्याला इकडे जायचं आहे तर या ठिकाणी एक पायरी मार्ग दिसतोय आपल्याला जो जाग्यावर वरती एकदम एलिव्हेटेड असाच आहे. हा जो वरचा टप्पा आहे ना हे समजा डोकं आणि खाली जी अशी सरळ आली आहे ती सोंड या टाईप दिसतं आणि 2 बुरुज आहेत तिथं. तिथे एक दरवाजा आहे. जुन्या काळी त्या ठिकाणी दरवाजा होता आणि तो जो पायरी मार्ग आहे तो खरंच भारी आहे कारण त्यातल्या काही पायऱ्या तुटलेल्या आहेत मला इथून क्लिअर दिसतात. इथं जो आहे पायरी मार्ग जो आहे तुटलेला आहे जसं मी म्हणत होतो की तो लांबून पण दिसतो. हे पहा या ठिकाणी तो तुटलेला मार्ग जास्त आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी काही होल्स आहेत जे पिलर्स लावण्यासाठी वगैरे आपण बघतो जनरली सगळीकडे तर तसेच आणि इथं हा जास्त मोठा पॅच आहे की जो तुटलेला आहे. हे पहा एकदम छोटीशी स्पेस आहे. हे पहा काही नाही आपला पाय असा ठेवायचा आहे तिरका. मार्ग चढून वरती आलो. या ठिकाणी आपल्याला तटबंदीचे बुजाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. माझ्या पाठीमागे जर बघितलं तर क्लिअरपणे इथं तटबंदीचे अवशेष दिसत आहेत जे की वरती गेल्यानंतर मी दाखवणारच आहे. पण बुरुज आहेत 2 आणि मधनं हा मार्ग आहे म्हणजे पूर्वी या ठिकाणी दरवाजा होता. चला चरण ना लोकल असल्यामुळं त्याला स्ट्रेंथ पळत एकदम स्पीडने येतो. आम्ही त्याच्यासमोर बिगिनर आहे असं म्हणायला लागलं आम्हाला. तो चांगला पळत पळत चालला आहे. चला आणि त्याच्यासोबत जो मुलगा आहे भाऊ त्याचं नावच भाऊ आहे हेच मला फार भारी वाटतं. अजून आठवतं मला. वा भारी पॅच आहे बरं का वर्थ आहे बा. आपण आता मी तुम्हाला दाखवतो. हे पहा
इथून खाली तो पायरी मार्ग आहे आणि इथून कठडा नाही आहे, सो इथं मस्करी अलाउड नाही. आता एकदम सांभाळून आपले जायचंय. हे बा, अरे बापरे, गोप्रोचा हेड स्ट्रॅप आहे का? हा ते डोक्यावर बांधतात ना. आहे ना, हेड आहे, चेस्ट आहे. ते तुम्ही थांबलेत का आमच्यामुळं? हा ना, नाहीतर यायचं असेल तर आम्ही थांबतो. आम्हाला कारण मिळेल हो थकले लपवायला. हा, आलं आलं. नाही, आम्ही पहिल्यांदा, मी पहिल्यांदा. हा जो पायरी मार्ग आहे हा त्याच्यापेक्षा जास्त एलिव्हेटेड आहे एका जागेवर आणि पाय ठेवायला जागा कमी आहे. अवघड नाही आहे असं, पण आपण जस्ट कॅमेरा धरून चालतो हातामध्ये. ओके, अशा प्रकारे आपण 2 बुरुजांच्या मध्ये जी दरवाजाची चौकट आहे क्लिअर कळते आपल्याला. मी दाखवतो तुम्हाला, कारण सूर्य आहे, लगेच दाखवता येणार नाही. दॅट्स इट. आणि हा आपण प्रवेश केलेला आहे दरवाजात. हो हो हो, पायात अक्षरशः गोळे आलेत आता, लिटरली. क्या बात आहे यार. हा सीन व्हिडिओमध्ये बघितलेला आहे फक्त, आज आपल्याला हे करण्याचं, पाहण्याचं भाग्य लाभले. क्लास. काही काही ठिकाण आहेत ना, बघितलं का मन समाधानी होतं. त्यापैकी मी दाखवतो. ॲक्च्युली उलटं फिरून नाही दाखवता येणार मला, जवळनं पण दाखवेल, पण मी प्रयत्न करतो. कारण का ते ऊन बरोबर उलटं आहे. त्या अगोदर दरवाजा दाखवतो. हे पहा, या ठिकाणी हा दरवाजा आहे. ठीक आहे, हे पहा, हे जे आहे दरवाजाच्या चौकटीचे वगैरे ठेवण्यासाठी, किंवा हे असं इथं पिलर असेल, त्या साईडला पिलर असेल, आणि मग तो दरवाजा असणार आहे. अतिशय सुंदर हा बुरुज आहे ॲक्च्युली. हे पहा, हा जो आहे बुरुज आहे. इकडे ह्या साईडला ते स्ट्रक्चर क्लिअर कळत नाही. एक मिनिट म्हणजे, हे पहा, इथं कुठलाही कठडा नाही आहे. आणि खाली डिरेक्टली हे पहा, ते मगाशी आपल्याबरोबर एक पर्यटक होते, विश्रांतीसाठी थांबले. ते आत्ताशी पायरी मार्ग चढायला सुरुवात करतात, पण त्यांचं एज पाहता या वयात सुद्धा ते आलेत. सह्याद्रीमध्ये या आल्यानंतर आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात. किती? 73. खालनं ते आवाज सांगतायत, देत आहेत की 73 आहे एज त्या व्यक्तीचा. आणि तो 73 व्यक्तीचा जो माणूस आहे, त्यांना खरोखर सलाम ठोकला पाहिजे आपण. या वयामध्ये येत आहेत ते. आवड लागते फक्त याला, आवड असेल तर माणूस येतो. भन्नाट. आणि इकडचा जो सीन आहे हा आपण पहा, जर दिसला सूर्यप्रकाशामुळे थोडंफार त्याची विजिबिलिटी थोडीशी हे होऊ शकते, पण हा सुळका प्रत्यक्षात इथं उभं राहून पाहताना मला जो आनंद झालेला आहे शब्दात वर्णन नाही करू शकत मी, लिटरली. आणि पुढे आपल्याला दिसतो दर्गा आहे, तो खालचे ते सगळे वस्ती वगैरे आहे, ते सगळा मोठा परिसर आहे. आणि किल्ल्याचं जे दुसरं टोक आहे ते पण आपल्याला दिसतंय. हे पहा, ते दुसरं जे आहे इथपर्यंत किल्ल्याचं टोक आहे. हा उजवा हात आपला इकडे हा आहे. आणि एक्झॅक्ट याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला एक चोर दरवाजा जो आहे तो पाहायला मिळतो. तर आपण तो आज जाऊन पाहणारच आहोत. त्याच्यानंतर आपल्या डाव्या बाजूला माचीचा भाग गेलेला आहे, आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळणार आहेत. आपण ते पाहूयात. पण पहिलं अगोदर आपण चोर दरवाजा जाऊया, की जो नक्कीच भारी असणार आहे. हा जो भाग आहे हा जमिनीवरचा भाग आहे, आणि या बाजूला सुळका आहे. आणि इथून हा बघा, हा बघा आतमध्ये एवढा रस्ता आहे. आणि आपण हे बघा, हे दगड, हे जे पायरी मार्ग आहे हा तुटलेला आहे. इथे डायरेक्ट खाली पाय टाकायचा आहे, डायरेक्ट खाली पाय, आणि पूर्ण रस्ता खाली उतरतोय.
अरे बापरे, हे जे काही आहे ना ह्याला खरोखर पायांमध्ये ताकद पाहिजे, कारण वरतून खालून वरती तुम्ही जेव्हा येता तर ऑलरेडी पायांचं तुम्ही एवढं भन्नाट हे करून घेतलेलं असतं एक्सरसाइज, आणि हे अक्षरशः एक मला असं वाटतं 4-4 फुटाचा तरी गॅप आहे किमान, की तो टप्पा हे पहा वरती. आता तिथे हिमांशू उभा आहे, हे बघा तो आला इकडनं हा पायरी मार्ग जो की अजून खाली घेऊन गेला आपल्याला. आणि हे बघा इथे एक चोर दरवाजा क्लिअर दिसतोय आपल्याला. हे पहा हे अवशेष कसं केलं असेल त्यावेळेला हे काम, हे पहा दिसतंय राईट. हे पहा ही चौकट, आणि याच्यातून आपण आलेलो आहे बाहेर. ये बोला सह्याद्रीच्या पोटातली रहस्य. भन्नाट, जबरदस्त, नो वर्ड्स. आणि खाली खोल आहे अर्थात, मी दाखवतो. हे पहा ते पाय आहेत आपले, इकडनंही उतरायचा रस्ता पूर्वी असणारा आहे, म्हणूनच तो चोर दरवाजा आहे अर्थात. पण रस्ता दिसतोय क्लिअर, पण खाली कोणी जात नसणार आहे कारण नसणार आहे काही खाली. ओके, पण भारी होता. हे पहा आता हिमांशू हा इकडनं येईल, आता येत आहे. एक युनिक काइंड ऑफ दरवाजा आहे, भारी, एकदम भारी. हे पहा कसा होता एक्सपिरियन्स? खूप मस्त, खूप मस्त. बाहेर आलोय तर सुळक्याकडे आपण जात नाहीये. पहिल्यांदा माचीचा जो या सोन माचीचा जो उरलेला भाग आहे आपल्याला तो पाहायचा आहे, कारण त्या साईडला आपण वाड्यांचं वगैरे आयुष्य 100% आहेत. चला आपण पाहूया. या ठिकाणापासून हे काही सलग अवशेष दिसतात, तर यामध्ये हा जो पहिला आहे हा नक्कीच एखाद्या पुरातन वाड्याचा अवशेष दिसणार आहे, कारण चौथऱ्याचे जे अवशेष आहेत ते आपल्याला क्लिअर कळतात की हे चौथऱ्याचे अवशेष. बघा हे बघा ही चौकट आहे क्लिअर है ना, हे ही चौकट आहे क्लिअर. तर हे चौथरा आहे. मला पूर्ण साईडनी सगळ्या साईडनी दाखवता येत नाहीये कारण सूर्य डोक्यावरती आहे, पण आपल्याला कळतंय की हा चौथऱ्याचा अवशेष आहे, वाड्याचा अवशेष आहे. आणि तिकडं बऱ्यापैकी लांब आहे माचीचा जे दुसरं टोक आहे, हा जो आहे हा वाड्याचा अवशेष आहे. लेफ्टला जास्त जाता कामा नाही आपल्याला. हे पहा, आणि हा वाडा त्या पहिल्या वाड्यापेक्षा 100% मोठा आहे, क्लिअर स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. ठीक आहे, हे पहा दिसतोय. आय विश थोडा सन त्याने आपल्याला प्रॉब्लेममध्ये आणलंय पूर्ण अँगलने दाखवता, कारण काळे येणार 100% तो इतका प्रखर आहे. हे पहा इथपर्यंत आलेला आहे अक्षरशः वाडा. डाव्या साईडला अजून वाडा आहे, हां इथे आलो इथपर्यंत संपला. दिसतोय का बघा परत एकदा ह्या अँगलनी. जसंही आपण वाड्याचे ते अवशेष पाहून पुढे जातो, आपल्याला पाण्याची एका शेजारी एक असलेली अशी 2 टाकी पाहायला मिळतात. सोनमाचीच्या शेवटच्या टोकापर्यंत जात असताना इथून पुढे आपल्याला 2 बुरुज आणि 1 शौचकूप देखील पाहायला मिळते. आपण सोनमाचीच्या शेवटच्या ठिकाणी येऊन पोहोचतो त्यावेळेला उजव्या बाजूला आपल्याला खाली दरीमध्ये एक मंदिर दिसतंय. तर गोपुरमध्ये एवढं क्लिअर दिसणार नाही, एक मंदिर आहे तिथे, तर ते आहे दत्त महाराजांचं मंदिर. तर इथून आपल्याला डोळ्यांनी दिसताना स्पष्ट मोठं मंदिर दिसतंय, लाल कलरचा कळस आहे आणि आय थिंक ते फेमस मंदिर आहे. मी ऐकलं होतं दत्त महाराजांचं मोठं मंदिर आहे आणि याच्याकडनं कन्फर्म केलं मी आणि मग दाखवलं. जसंही आपण सुळक्याच्या बाजूला यायला सुरुवात करतो, थोडं पुढं आल्यानंतर जस्ट म्हणजे तो चढ जो आहे दाखवतो पहा, इकडे सुळका आहे हा क्लिअर. ठीक आहे, वा वरती
सूर्य बघा इकडे आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित हे होत नाही. पण हा आहे सुळका, इथून आपल्याला वरती जायचं आहे. त्याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी एक पाण्याचं हे फुटकं टाकं आहे 100%. आज एवढं फुटलं आहे सगळं, पण हे कळतं आपल्याला की हे टाकं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी काही रॉड वगैरे पण लावलेत, आय डोंट नो. पण हे सुद्धा आहे ना, हे सुद्धा स्ट्रक्चर काहीतरी इथं नक्की असणार आहे. बघा पूर्ण चौकट झाल्यासारखं दिसतंय, अशी आहे आणि अशी आहे. तर या ठिकाणी सुद्धा काहीतरी अवशेष होते, बट लॉजिक लावण्याशिवाय आपण काही करू शकत नाही दुसरं, कारण कळत नाही ते काय. इथून पुढे सुळक्याच्या डाव्या बाजूने जरा जपूनच आपल्याला पुढे जायचे आहे, जिथून मलंगगडाचा थरार हा खऱ्या अर्थाने सुरू होतो. श्री मलंगगडावर येणारे पर्यटक हे पीरमाची आणि फार फार तर इथपर्यंत म्हणजेच सोनमाचीपर्यंत येतात, कारण बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रोप आणि हार्नेस यांशिवाय साहसाची सुद्धा आवश्यकता लागते. हा पायरी मार्ग आहे तुटलेला, हा पायरी मार्ग तिथं पण तुटलेला आहे खूप. रॉड लावलेत, लोखंडाचे सळ्या घुसवल्यात आणि त्याच्या साह्याने आपण वरती जाणार, तो आणखीन वरती, आणि मग तो लोखंडी पाईप. तर या ठिकाणी कदाचित आपल्याला पाण्याची टाकी असावीत पुढे, पण त्याच्या अगोदर हे लोक थांबले तिथनं खालनं बघतायत की तो कसा दिसतोय पॅच. मी दाखवतो आता. हे पहा, हे पहा, उभा कातळ, आणि हा जो पॅच आहे लोखंडी, तर तो इकडनं आपल्याला इकडं जायचंय. हा पायरी मार्ग आणि थरार सुरू करण्याआधी त्याच वाटेने पुढे जाऊन त्या ठिकाणची पाण्याची टाकी आम्ही पाहून घेतली. तर या बाजूला आपल्याला पाण्याच्या टाक्या आहेत काही, तर त्या पाहायच्या. त्यातला मला असं वाटतं की एकाच टाकीला ॲक्सेस आहे, दुसऱ्या टाकीला ॲक्सेस नाही आहे, पण ती आपण पाहू शकतो. हे पहा, आपण चाललो आहे, ठीक आहे. हा पॅच आहे, इथून जपून चालावं लागणार आहे. पावसाळ्यात तर भयानक रिस्की असणार आहे. आणि चरण जिथं बसला आहे तर त्या टाकीला ॲक्सेस आहे, पण जर आपलं लक्ष इकडे गेलं तर या बाजूला सुद्धा टाकी आहे. स्थानिक लोक कदाचित तशी जाऊ शकत असतील तिथे निश्चित, पण आपल्यापैकी कोणी डेअरिंग करण्याचं काही काम नाही आहे, कारण आपल्याला कळलं आहे तिथं पाण्याचा टाका आहे. दॅट्स इट, की तिथे एक टाका आहे, तिथं जाऊनच बघायचं एवढी रिस्क घेऊन पॉईंट नाही आहे. आणि आपण या टाक्याजवळ येऊन पोचलो. घाण झालं पाणी, निश्चितपणे घाण झालं पाणी. आता पाण्याचा विषय याच्यामुळे निघाला की माझं पाणी संपायला आलं आहे पूर्ण. म्हणजे नेहमीसारखंच पाणी आणलं आहे, पण मला पाणी खूप लागतं आणि या ठिकाणी दमछाक झाली थोडीशी, त्यामुळे पाणी माझ्याकडनं जास्त पिलं गेलं. आता तुझ्याकडे किती पाणी उरलं आहे? अर्धी बॉटल. त्याच्याकडे अर्धी बॉटल आणि माझ्याकडे 1 बॉटल. आणि अजून तर मला बालेकिल्ल्यावर जायचं आहे. पण या टाक्यातलं पाणी जे आहे ते त्याच्यावरती जे आहे तवंग आलेलं आहे पूर्णपणे. कदाचित हा बाजूला जर केला तर पाणी चांगलं आहे ना. आपण एखादी बाटली काढून बघूयात का कशी? हा ना, तोच प्रश्न आहे. मुळात ते खाली खोल आहे ना, कसं जाणार, कसं ॲक्सेस कसा आहे त्याचा? इथं काय होतं त्याला? हे हळू आहे नाही. तर पाणी प्यायचं आहे आपल्याला. तर चरण काय डोकं लावते बघू आपण. अरे हां, त्याचा दोर लावला का त्यांनी, पण त्याला हे कसं करणार आपण, काय म्हणतात त्याला, बाटली कशी लावणार? पाणी चांगलं आहे, चांगलं आहे ना. मी असं खूपदा ऐकलंय की किल्ल्यावरती हे जे असं हे दिसतं ना, हे जर बाजूला केलं आपण तर खाली राहणारा पाण्याचा जो थर आहे ना तो चांगला असतो. हा माहिती आहे. पण चरण काढणार कसं पाणी आपण? म्हणजे समजा आपल्याकडे प्लास्टिकची बॉटल आहे, होती हां, की मला तर वाटतं काढलं कोणीतरी. नाही काढताच येणार नाही ना. बघ ना, ते लेवल खाली आहे ना, नाही. इथून आपण कसं उतरणार खाली? पाय ठेवायला जागा नाही, डायरेक्ट वरती जायला गेला. नाही वरती जाऊ. वरती पण टाके का? पाणी टाकेत मग आज पाणी तो आका मलंगडला पाणी. मग तिकडेच पिऊ की. या ठिकाणी सगळ्यात अगोदर प्रशिक्षित व्यक्तीलाच रोप घेऊन पलीकडे बांधण्यासाठी जावे लागते. त्यानुसार चरणने अगोदर आपल्या बाजूकडील रोप बांधून घेतली, मग रोप घेऊन पलीकडे गेला, अर्थात विदाऊट हार्नेस, आणि ती तिकडे व्यवस्थित बांधून घेतली. या ठिकाणी लोखंडाची सळई आहे की जिचा आधार घेतल्याशिवाय वरती चढणं, हे बघा ही तर ग्रीप मिळाली. हे जर नसतं तर वरती येणं हे थोडं कॅल्क्युलेटेड रिस्कच्या पुढचं आहे. मी का सांगतो ऐका. हां माय ना, हां तुम्ही मी आलो तसं ना काही हां, नाही उभे जायला लागतील. उभं राहून जायचं ना. हां, एक हात यो आहे ना तुमचा उजवा, हां. कातला टाकायचं. बर. यो आहे ना, हा दोरान राहील तुमचा. डावा हात, हे बघ, डावा हात दोरीला, दोरीला. हां,
उजवा हात कापऱ्याला. हा उजवा हात खडकाला, उजवा हात खडकाला. फिरून दाखव ना, उलट फिरून दाखव. उलट फिर. बघा असा. बरोबर ना, आलं ना लक्षात. लेफ्ट हँड जो आहे ना, लेफ्ट हँड मध्ये रस्सी पकडायची. असं जसं तू उभा आहे तसं ना. हा यो आतमध्ये राहील. हा आणि ही जो दोर आहे ना, हा या बाजूला यायला पाहिजे. आम्हाला इन्स्ट्रक्शन देऊन झाल्यावर अर्थात पहिला नंबर माझा होता. आता सर्व तयारी झाली होती. पूर्ण अवस्था माझी वाईट झाली, घाबरले लिटरली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अतिशय छोटा पण थरारक तो प्रवास मी सुरू केला. तर आत्ताच आपण तो जो लोखंडी शिडीचा जो पॅच आहे तो क्लिअर करून आलो. सुरुवातीला हिमांशूला खूप भीती वाटली, पण त्याला चेअरअप केलं आपण सगळ्यांनी मिळून, आम्ही तिघांनी, आणि फायनली तो आलेला आहे. ठीक आहे, ही गोष्ट आनंदाची आहे. त्यामुळे आता मग आम्ही पुढचा पॅच करायला जाणार आहे. हे पहा, इकडनं आपण आलो आणि आता आपल्याला या बाजूला वरती जायचं. तो इथून जो दिसतोय पॅच हा सुद्धा बघा, इथं बऱ्यापैकी लोखंडाच्या सळ्या लावलेल्या आहेत. हा जो दिसतोय आत्ता तो डिफिकल्ट नाही आहे, कारण त्या सळ्यांमुळं त्याला आपल्याला स्ट्रेंथ मिळते हाताला, कारण तो अनुभव मला मागे पण आला निश्चित. आणि या ठिकाणी टाका असं काय इथं गुफा आहे ना, बघूया. मीच वरती गेलो नाही अजून. ओके, अशी देवडी वजा जागा आहे की चेकपोस्ट वगैरे आपण म्हणू शकतो कदाचित, कारण आहे तो आकारही आहे आणि ती पोझिशनही तशीच दिसते. हे बा, इथं उभे राहिले होतात ते सगळे. हे बघ, हा जो हां ठीक आहे, हा जरा बरा आहे, थोडा सोपा होता. हे बघ, ओके. हा, वरती येताना माणसाला हे लागू शकतं बरं का. ओके, यायला इथं 2 हातांचीच गरज आहे. त्या पकडू का ते? नाही, आय विल मॅनेज ॲज ऑलवेज. बॅगचं जेवढ्याला आपले 4 बॉटल्स भरलेले असतात ना, बॅगचं वजन एकदम भारी असतं. अरे बापरे, इथनं गेलो होता ना तो. कोण? जे खराब झाले होते ना, हा दर इथून गेले होत्या. खतरनाक. आपण आत्ता ह्या अशा ठिकाणी उभे आहेत की दोन्ही साईडला दरी आहे, पण मधला जो रस्ता आहे ना तो 4 माणसं उभी राहू शकतात, त्यामुळे ते काही असं रिस्की नाही आहे. बट व्ह्यू त्याच्यासाठी खूप छान आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले लीडर या ठिकाणी असलेले कसे चढणार आहेत. हा अखंड पॅच तिथपर्यंत आहे आणि मांड्या आणि शोल्डर धरायला जागा आहे. हा, धरायला पण जागा आहे. बरोबर. वा. ॲबिंग्डन या इंग्रज अधिकाऱ्याने 1780 मध्ये श्री मलंगगडाला वेढा घातला. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यांस 300 माणसांनीशी नेमलेले होते. ॲबिंग्डन याने पीरमाचीच्या पठारावर तोफा चढवल्या व सोनमाचीवर गोळीबार सुरू केला. प्रवेशद्वाराच्या कौशल्यपूर्ण बांधणीमुळे तोफेचे गोळे तिथपर्यंत पोहोचत नव्हते. जेव्हा ॲबिंग्डनने शिड्या लावून 250 माणसे सोनमाचीवर चढवली, त्यावेळी मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्याचा मारा करून त्यांना परत पाठवले. मराठे आणि इंग्रज यांच्यात शहकाटशहाचे प्रसंग वारंवार येत होते, पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. वा, खतरनाक. कसं वाटतंय पोरांनो? जगास. तर आपण आता स्क्रीनवर दिसतोय का नाही आपल्याला माहित नाही, काळपट येत आहे की कसं आहे, पण आपण तरी धरलेलं आहे. तर बरं, किती टक्के झाला आपला? आता थोडाच बाकी. एक 10%, 5%. आता ऑलमोस्ट. आता यो चढलो ना आपण, हा. लगेच 2 टप्पे सोडलं का आपण जायचं सपाटीला लागू. ओके. 10%. म्हणजे बाले किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी फक्त आम्हाला 10 मिनिटं राहिलेले जातात. 10 ते 15 मिनिटं मॅक्स.
दादा वरती आलं तर आस्ते आस्ते मागं सरतो. म्हणजे थांब राहा जरा सर मागा याला धरू ना काही हालतंय. नाही नाही या झाकलेला पकडा पकडा झाकलेला या काढता बघता या वरती या तिथे गॅप आहे बघा पकडायला. आलत्या नाही सगळ्या रशीच्या इकडे रशीच्या इकडे हा 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 पकडा त्याला पकडलं तर या पॅचबद्दल मी एक कमेंट करेल की याच्या अगोदरचे काही मी व्हिडिओज पाहिले होते तर त्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं की हा पॅच खूप डिफिकल्ट आहे. ऑनेस्टली तसं नाही वाटलं एवढं. काळजी घेत येणं गरजेचं आहे पण जी भीती त्या पहिल्या पॅचला वाटली ना त्यापेक्षा कमी वाटली इथं. चला ओके. अरे अजून पॅच बाकी आहे. ओके आता मला असं वाटलं की संपतंय की काय पण अजून आता हे काळं दिसतं ना यार तो अँगलच दिसत नाही. अजून भरपूर आहे वरती. हे मला गोरखगडाची पण थोडी आठवण झाली. तो पण असंच वरती आहेत पायऱ्यात चालले वरती असं वाटतं संपले पण आहे वरती जोपर्यंत ते मंदिर येत नाही समाधी मंदिर. वा. इथून पुढे सुद्धा काही छोटे छोटे चढणीचे टप्पे आपल्याला पार करावे लागतात. त्यानंतर एक छोट्या सपाटीवरून आपण पुढे जातो. पर्यंत गेले ना तो पण एक पॅच भारी आहे. मग त्या ठिकाणी नॅरो पॅच आहे दरी आहे आणि मधनं रोड गेला छोटा. ठीक आहे यार पण करू शकतो. फक्त हाईटचा फोबिया ज्यांना आहे त्यांना थोडी भीती वाटू शकते त्या पहिल्या पॅचला लोखंडी रोडच्या. बाकी मला असं वाटत नाही पण वर्थ आहे यार. तो पाईप जेव्हा करून पुढे येतो ना आपण एक समाधान मिळतं. बढिया. पायऱ्यांचा टप्पा आहे. वाडा केवढा दिसतो तो. हे बा तो पॅच आलेला आहे आता इथं ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. आता दाखवतो मी. हे पा त्या पॅचवरती पाऊल ठेवलेलं आहे. असा बघा असा दिसेल. या साईडला दरी आहे या साईडला दरी आहे बरोबर. सूर्यामुळं फक्त मी असा कॅमेरा धरलेला आहे. अदरवाईज मला कुठल्याही प्रकारे अवघड आहे डेंजर आहे वगैरे असं काही सांगायचं नाही आणि दाखवायचं नाही. एक माणूस व्यवस्थित चालू शकतो एवढी वाट आहे. बिंदास जाऊ शकतो. वा हा काय प्रचंड वाडा यार. भयानक. म्हणजे वाड्यांच्या अवशेष आपण बघतो किल्ल्यांवर गेल्यानंतर पण एवढा मोठा वाडा. हे पहा हे जे काही अवशेष आहेत हे नक्कीच किल्ल्याचे काही जुने अवशेष आहेत. वाडा पहा या ठिकाणी भली मोठी जसं की विंडो वगैरे होती की काय भली मोठी चौकट आहे. या ठिकाणी एंट्री आहे. इथे एक कोनाडा आहे अर्थात इकडे पण आहे तेच कोनाडा. ठीक आहे. या ठिकाणी पण हे बघा हे इथं काहीतरी खाचं काहीतरी इथले दगड पडले असतील म्हणून ते तसं झालं असेल. पण हे डेफिनेटली कोनाडा असू शकतं किंवा सांगता येत नाही. याच्यातलाही दगड बाहेर आला असेल. हे बघा हा एंट्रन्स आहे. ठीक आहे. आपण आज चाललोय. हे पहा अरे बापरे भला मोठा वाडा आहे. विमान विमान इकडे एक विंडो. ती विंडो तिकडे पण होती आणि इथं पण हे बघा विमान. त्याला हे विमान मला सारखं दिसतं. मला ड्रोनची काळजी वाटायला लागते की ड्रोन फ्लाय करायचा आहे. प्रॉब्लेम तर नाही. बघूया. हे पहा तर अशा प्रकारे हा वाडा आहे. भले मोठे अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये हे झाड उगले ते कापून काढलं पाहिजे पहिल्यांदा.
या ठिकाणी प्रचंड खोल आहे. सूर्यप्रकाशाचा आज जेवढा प्रॉब्लेम झाला तेवढा प्रॉब्लेम मला असं वाटतं की याच्या अगोदर कधी झालेला नाही. पण एवढ्या उंचावरती आपण ज्यावेळेला येतो आपल्याला वाटत नाही की एवढा फ्लॅट सरफेस वरती असू शकतो, पण इथे भरपूर फ्लॅट सरफेस आहे, सपाट. हे पहा, हे भलं मोठं टाकं आपल्याला इथं पाहायला मिळते. हे दगड जे आहेत हे पण जुनेच वाटत आहेत. अर्थात खडका तर किती भारी दिसतंय ते सगळं टाकं हे पूर्ण. हे पहा, या ठिकाणी तो वाडा आहे आणि वाड्याच्या एक्झॅक्ट उजव्या बाजूला हे टाकं आपल्याला भलं मोठं पाहायला मिळालं. अरे वा, हे आतमध्ये गेले ते टाकं, मी दाखवतो. थोडंसं आतमध्ये गेले बघा, थोडंच आहे पण ते जास्त नाही आहे आणि मोठं आहे. चा आकार काहीतरी वेगळाच आहे, म्हणजे धड चौकोनी नाही, गोल नाही, वेगळाच आहे. आहे का स्वच्छ पाणी आहे? क्या बात आहे. हे पाणी टाक्यात नाही घेतलं आता? हो, आता जस्ट भरलं. व्यवस्थित आहे का? हो, एक नंबर आहे. आम्ही जस्ट हां ना, ठीक आहे, मी दाखवून आलो, टाकी दाखवून आलो. हो. हे बघा, ही मधनं जागा आहे, ते आपले बसले ते. बस बस, हे टाका आहे, हे भलं मोठं आहे, पलीकडे आहे 7 बावडे आहेत. हां, किती आहेत? 7. अच्छा, चरण सांगतो आता या ठिकाणी 7 बावडे आहेत. त्यांनी बावडे शब्द वापरला या ठिकाणी. कदाचित बावडी म्हणजे विहीरच ना, पण आपण त्याला टाका म्हणतो. भाषेतला फरक, अर्थ तोच. हे पहा, भलं मोठं आहे, हे भलं मोठं आहे. आता सगळा सूर्य येतो इकडे, ह्या साईडला सन आहे, ते टाक्या दाखवता येत नाहीत. हे पहा, वा, अरे पडलं. येईल काढतात बघ ते. अरे येईल ना, ती काठी आहे बा मोठी. चिंबोरी म्हणजे खेकडा. येईल काढतात, येणार. हे बघा, हे जे टाक आहे हे अतिशय मोठं टाकं आहे. या ठिकाणी इथं आतमध्ये काहीतरी दिसतंय टाकलेलं पडलेलं टाकं. कदाचित टाकं खोल नसावं, काय माहिती, अंदाज तर नाही, पण एक काहीतरी दिसतं त्यात टाकलेलं. त्या अर्थी सरफेस खाली जवळ असावा, पण अतिशय खोदीव म्हणजे एकदम भारी. हे हा फ्लॅट सरफेस आहे, त्याच्यावरती डोंगर दगड माती सगळं आहे आणि खाली टाकं आहे. ऊन जे आहे ना आत्ता, खरंच खूप खतरनाक आहे. आणि या टाक्यांच्या इथे ना खाली उतरायला पण जागा आहे. म्हणजे हा भाग जिथून आपण वरतून चालतो, इथून खालच्या लेवलला इथे सुद्धा आपण उतरू शकतो आणि ती टाकी आपण एक्सप्लोअर करू शकतो. म्हणजे 5 पावलं खाली उतरून गेलो, समाधान. ओके, ठीक आहे. देवणीचा सुळका दिसलेला आहे, तो पहा, तो आहे देवणीचा सुळका. पण आपण ही टाकी आत्ता पाहिली. ही टाकी पाहून झाल्यानंतर थोडंसं पोटपूजा करणं गरजेचं आहे, कारण खूप भूक लागली आता. आणि मग उरलेला गड आपण जितका उरला आहे तेवढा एक्सप्लोअर करूयात. ड्रोन फ्लाईट पण बाकी अजून. फक्त एकदा खाली उडवला होता त्या हत्तीचे सोंड टाईप, सोन माचीचा जो पायरी मार्ग आहे, पण तो उतरवताना तिथं त्याला सरफेस प्लेन नाही मिळाला. तो प्रोपेलर्स वगैरे त्याचा हे मेसेज दाखवला आणि त्याच्यानंतर उडवला नाही. आय होप व्यवस्थित असेल. आत्ताच या टाक्याच्या बाजूला जे उंबराचं झाड आहे त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो, थोडं पोटपूजा केली. अच्छा, काय सापाची खाल दिसली का? अच्छा, ही हे बरोबर, या ठिकाणी सापाची खाल आहे. तो चरण पण बोलत होता मगाशी की या ठिकाणी रास साप आहेत, म्हणजे भरपूर साप आहेत. तर रास हा एक इकडचा शब्द आहे. आणि ठीक आहे, आता आपण टाकी जी आहेत टाक्यांच्या मागे चाललो आहे, ज्या बाजूला देवणीचा सुळका आहे. ठीक आहे. हां, दुसरी एक गोष्ट अशी की आमचं पाणी जे होतं ते थोडंच राहिलं होतं, पण काही ठराविकच किल्ले असे आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला हे सुख मिळतं की स्वच्छ पाणी प्यायला मिळतं. आणि त्या पाण्यामध्ये टाक्यामध्ये इतके मासे आहेत,
इतके मासे आहेत आणि ते पण भले मोठे. तर माझ्या 4 बॉटल पूर्णपणे रिफिल केल्या पूर्ण. आणि त्याच्याकडची एक हिमांशूकडची एक बॉटल होती ती पण रिफिल केली. आणि हे जे आहे हे आहे देवणीचा सुळका. देवणीच्या सुळक्याबद्दल एक लोक मानतात, काय मानतात, इकडनं काहीतरी दगड वगैरे घ्यायचा आणि तो त्या सुळक्यावरती फेकायचा. तो जर त्या सुळक्यावरती पोहोचला तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते असं लोक मानतात. पण एकंदरीत पाहता मला असं वाटत नाही की तिकडे दगड मारण्याचं, तो जाईल का दगड तिकडे? चेक करूया आपण पण इच्छा मागूया. नको 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 काही नाही. बाबा हे बघा विमान बघा किती खाली रे. पाण्याचं जे शेवटचा टाका आहे त्याच्या बाजूनी एक पायवाट जी आहे ती वरती आलेली आहे. म्हणजे सर्वोच्च माथ्याकडे चाललो आपण असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर तिकडनं वरती आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आपल्याला देवणीचा सुळका जो आहे तो दिसतो. हे पहा इकडे आहे. आपण ह्या वाटेने वरती आलो इकडनं. हा देवणीचा सुळका आहे. तो खालनं मी दाखवलंच होता पण इथं मला जी वेगळी गोष्ट दाखवायची आहे. माझं लक्ष गेलं आणि ते मला ते दिसलेलं मी दाखवतो तुम्हाला. ह्या सुळक्याच्या बरोबर बाजूला हा जो पठारी प्रदेश आहे, फार मोठा भला मोठा पठारी प्रदेश आहे. तर या ठिकाणावरतून त्या तिथे एक पाण्याचं मोठं टाकं आहे आणि बरोबर त्याच्या थोडं पुढं गेल्यानंतर आणखीन मोठं टाकं आहे. एक्झॅक्ट आणखीन अंतर सोडून राईट साईडला सुद्धा एक पाण्याचं टाकं आहे. या ठिकाणावरतून आपल्याला 3 पाण्याची टाकी दिसलेली आहेत. आता हे खालचं जे भाग आहे मी चरणला विचारलं पण त्याला नाही सांगता आलं की ते काय किल्ला डोंगर काय, पण डोंगर असेल साधा आणि त्याच्यावरती ती टाकी कोरलेली आहेत असंही असू शकतं. याच्याबद्दल जर तुम्हा कोणाला काही अधिकची माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला सगळ्यांना ते कळणार आहे. ठीक आहे. पण ही टाकी जी दिसलेली आहेत ना तर तिथंही एक विशेष वाटलं मला ते, कारण किल्ल्याचा भाग तो असावा असं मला वाटत नाही, कारण खूप खाली आणि बाजूला येते. देवणीच्या सुळक्याच्या मागे राईट त्याच्या लेफ्ट साईडला. ठीक आहे. या बाजूला काय आहे का वरती? काय नाही फक्त उंचवटा आहे ना, बाकी काही नाही ना, टाकी काही अवशेष काय नाही. आपल्या मागे हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग असावा, म्हणजे जिथं आपण उभे आहोत तो मला वाटला. आपण डावीकडे बघितलं तर याच्यापेक्षा थोडी सी लेवल वरती आहे. ठीक आहे ना. मग टेक्निकली तो झाला सर्वोच्च भाग किल्ल्याचा. आता या ठिकाणी जेव्हा आपण त्या देवणीच्या सुळक्याकडे पाहतो आपलं लक्ष जात नाही, कारण आपल्याला काय माहीत नाही एवढं की त्याला कसं पाहायचं. आता त्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट त्या ठिकाणी एक डिश दिसते आणि ती पण आम्हाला चरणने दाखवली की ते पहा तिथं काय. म्हटलं काय बाबा? तो बोलला की ते चांदीची प्लेट आहे, बरोबर ना, आणि तिथं ती ठोकली आहे. ते त्याला हे नाही सांगता आलं की ते कोणी ठोकली का ठोकली नाही सांगता आलं, बट तो खूप शुअर आहे की ती चांदीची प्लेट आहे. आत्ताच आपण सगळ्या माच्या उतरून म्हणजे सोन माचीवरतून खाली आलो आहे, म्हणजे अर्थात बालेकिल्ला झाला, बालेकिल्ल्यावरून खाली आलो सोन माचीवरतून खाली पीर माचीवरती आत्ता आपण आलो आहे, ज्या ठिकाणी दर्गा आहे. आणि किल्ल्याच्या उजव्या बाजूला सुद्धा किल्ल्याचा काही भाग आहे, रस्ता आहे तिकडे. सो आता त्या साईडला मला खालून येतानाच वरती येतानाच एक होल दिसलं होतं मोठं. तर मला असं वाटलं की ते नेडं आहे, तर तिथे गेल्यावर कन्फर्म होईल ते काय. सो आलो आहे आपण, तर ते पाहायचं आहे आपल्याला. थकलो आहे आता ॲक्च्युली, एक्झॉस्ट झाले खूप प्रचंड, पण जायचं आहे. हे अंधार झाला गल्लीत. चला. माकडे आहेत का? अरे कोई गलती करा. या ठिकाणी एक श्री गुरुदेव दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणून ॲरो दिलेला आहे. या बाजूला म्हणजे त्या बाजूला दत्त मंदिर असणार आहे, पण अर्थात आता आपल्याला उशीर पण झाला आहे आणि एवढं एक्झर्शन झालं ना तर आपण त्या मंदिराकडे नाही जाणार आहे. आपण पुढचा जो मार्ग आहे तिकडेच चाललो. त्या ठिकाणी नेडं असल्याचं मला वाटतंय, तिकडे जालो आपण. चला. पालखी येते इथे आमचे इथं या बाजूला. हा जीवाला ही लाईन साठी हा ही लाईन असते. हा, आणि सगळे बजरंग दलाचे पोरं उभे असतात. हो का? हा.
सगळे उभे असतात. आणि तिथनं देव दर्शन घ्यायचं. कुठल्या देवाची पालखी असते? साईबाबा असतं, एकविरा असते, म्हणजे असे 2-3 देव असतात त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक वर्षी? हा, प्रत्येक वर्षी येते. बरं. प्रत्येक वर्षी येते. हां हां हां. मोठा कार्यक्रम म्हणायचा. मोठा जाम मोठा. पोलिसांचा बंदोबस्त पण जाम असतो. हां ना. एवढं मोठं पण असतं ना, आपण काही बघायला जागा नाही. ह्याची चढाई आपण करून आलेलो आहे. कम्प्लिटेड सक्सेसफुली. फील प्राऊड. पालखी याच्या आधी हा. तिथे एक असे मोठा म्हणजे आग पेटवतात. त्या डोंगरावर? हा, त्या डोंगरावर 2 ठिकाणी, आणि इथे पण असते. हां. ही 12 वाजता पेटते. 12 वाजता पेटल्यानंतर मग तिथे सिग्नल दिला का मग तेव्हाच ती पालखी येते. अच्छा. तिकडनं. हा. नाही तर तशी नाही. तशी नाही. नाही. सिग्नल म्हणून काय करतात? काय लाईट लावतात? लाईट नाही, आवाज असं करतात? हे करतात ते, म्हणजे हवेत आग बाण पेटवतात. सोडतात. आग पेटवतात. आग पेटवतात. हा, आग पेटवतात मोठी. ओके. आपण होली कशी करतो हा, हा. तशी ते तिकडे होली करतात. आणि मग इकडे 2 पेटवल्यानंतर ती 11ला पेटते, एक 11:30ला पेटते, ती 12ला पेटते. हा, हा. जेव्हा ती 12ला पेटेल तेव्हा इकडनं पालखी येईल. बरोबर. आपल्या ते दर्गामध्ये तेव्हा पालखी येईल. कमली शाह बाबा गुफा वाली दरगाह जाने का रास्ता 2 मिनिट. इकडे बोर्ड दाखवलेला आहे. अर्थात आपण जाणार नाहीये, आपल्याला ते नेडं बघायचे फक्त काय आहे ते. ठीक आहे, चलो. तर आपण बऱ्यापैकी अंतर चालून पुढे आलोय आणि या मार्गाने पुढे जात असताना मला काहीतरी गुफेसारखं स्ट्रक्चर दिसतंय. या ठिकाणी आपण ज्याच्या शोधात आलो होतो, मला वाटलं नेडं आहे, तर हे नेळच असणार आहे. स्वरूप त्याचं 100% नेळच आहे. हे बघा, आरपार होल आहे, तिकडनं खाली हायवे दिसतो. तर आता जे ठिकाण आपण पाहिलं, तर तिकडनं परत रिटर्न जाण्यात काय पॉईंट नाही आहे असं म्हणणं आलं यांचं. तर आपण तिथनंच खाली उजव्या बाजूने एक रस्ता खाली चाललोय, तर तिकडनंच डिसेंड करणार आता. आणि आपल्या गाडीपासून फक्त आपण थोडंसं दूर उतरले जाऊ, पण मागे एवढी परत तंगडतोड करत जायचं त्यापेक्षा इथून उतरलेलं बरं असं चरणचं म्हणणं आलं. ठीक आहे, तर आपली सफर जी आहे या ठिकाणी आपण थांबवतोय आजची सफर. ठीक आहे. किल्ला अतिशय सुंदर होता. अनुभव असा पहिला आहे आयुष्यातला जो मला खूप आवडलेला आहे. थ्रिल होतं, खूप भारी वाटलं. किल्ल्यावरच्या काही तो जो पायरी मार्ग आहे त्याच्यावरती पाईप्सचा तो पॅच आहे तो, आणि वरचा एक मार्ग, ह्या 2-3 गोष्टी. आणि त्याही पलीकडे जाऊन छोटीशी गोष्ट आहे, पण मला ती म्हणजे आवडली. ते शौच खूप होतं ना, ते भारी वेगळं होतं काहीतरी, ते एक आवडलं. अतिशय सुंदर. आणि आजचा अनुभव हा भन्नाट होता. चला, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे, पूर्णपणे माहिती आहे मला. तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव सुरूच असते. चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.